हिंदवी परिवाराची प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील गडकोट पदभ्रमंती मोहीम आयोजित करण्यात आली होती. पन्हाळा ते पावनखिंड अशी 3 दिवसीय मोहिमेचे प्रमुख होते डॉक्टर शिवरत्न शेटे. मग काय, गडकिल्ल्यांच्या साक्षीने तो धगधगता इतिहास ऐकण्याची मोठी संधी होती. पन्हाळा येथील पुसाटी बुरुज येथील शिवा काशीद आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोहिमेची सुरुवात झाली. तर मोहिमेची सांगता ही कोल्हापूर कण्हेरी येथील सिद्धगिरी मठात झाली. मोहिमेच्या दरम्यान डॉक्टर शिवरत्न शेटे यांनी या 3 दिवसांच्या मोहिमेत गड किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्व, छत्रपती शिवरायांची पन्हाळ्यातून झालेली सुटका, त्याच ठिकाणी शिवा काशीद याचा झालेला मृत्यू आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यासह अनेक मावळ्यांनी दिलेली शत्रूसोबतची झुंज याचा इतिहास सांगितला. आणि आम्ही गेलो. खरं सांगू, मिरजेचा वेढा, सिद्धी जोहरचं आगमन, महाराजांनी काय करावं? महाराजांना पर्याय किल्ले राजगड, प्रतापगड ताब्यात आहे आपले, तिकडे जाऊ शकले असते महाराज. मिरजेला लढावा तर ती उघड्या मैदानावरची लढाई महाराज सहसा लढत नव्हते. का? मराठ्यांची जीवितहानी जास्त होण्याची शक्यता असल्यामुळे. म्हणजे उघड्यावरची लढाई महाराज क्वचित लढले. यंदाच्या मोहिमेत 475 शिवभक्तांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे 73 महिलांनी सहभाग नोंदवला. सोलापूरसह या मोहिमेत अहमदनगर, अकलूज, अकोला, अमरावती, बीड, भुसावळ, बुलढाणा, जालना, वाशिम, मिरज, नागपूर, नाशिक, शेवगाव, पुणे, राहुरी, फलटण, कोल्हापूर, ठाणे आदी ठिकाणांहून शिवभक्त या ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेत सहभाग नोंदवत शिवकालीन इतिहास सर्वांनी समजून घेतला.